जंतर मंतरवर तरुणांचं जे शांतीपूर्ण आंदोलन सुरू आहे त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करा. आणि भारतामध्ये तरुणांनी राहायचं का फाशी घ्यायची ह्याची पण तुम्ही उत्तरं द्या. सरळ सरळ फाशी घ्यायची नाही, आत्महत्या करायची नाही, राजकारणी लोकांचा गळा दाबायचा. पण हे संविधान शिकवत नाही ना आपल्याला. त्यांनी तरी कुठं शिकवतात? मग फाशी घेणे हे कुठल्या संविधानाच्या अंतर्गत येतं? त्यांचा त्रास आम्हाला होतोय. शिक्षण व्यवस्था व्यवस्थित चालवत नाही, नोकरी व्यवस्था व्यवस्थित चालवत शकत नाही, ना कुठल्या सुविधा देऊ शकतात ना काय देऊ शकतात. जंतर मंतरवर असाही आरोप होतो की तिथे अँटी नॅशनल मुले आंदोलनात घुसली आहेत, अँटी नॅशनल लोक आहेत. याबद्दल तुमचं मत व्यक्त करा. ह्यांच्यामध्ये इन्कलाब जिंदाबाद म्हणणं जर अँटी नॅशनलिस्ट आहे तर मग भगतसिंग पण अँटी नॅशनलिस्ट सांगावं त्यांनी सरकारने सांगावं. पण हे जे पत्रकार आहेत, मेन स्ट्रीम मीडिया जो आहे तो या गोष्टी कव्हरअप करत नाही आहे आणि या गोष्टी दाखवत नाही आहेत. 191 चॅनल जे आहेत ते अदानी ग्रुप समूहाचे आहेत. 76 न्यूज 18 जे आहे हे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. आणि हे जग जाहीर आहे. मेनस्ट्रीम मीडिया कुणासाठी काम करते कोणासाठी? पण याच्यामध्ये ज्या 30 मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आईबापांचा कोण विचार करते का? हाच तर खरा मुद्दा उचलून धरलाय ना मग जंतर मंतर. त्यांच्या आई वडिलांना मोबदला मिळावा. इवन आता 30 गेले, असे 300 जाऊ नये म्हणून हा प्रयत्न चालू आहे की शिक्षण व्यवस्थित चालवावं. पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या की हे आंदोलन फक्त नीट या मुद्द्यावर न चालता बाकीचे पण इतर मुद्दे आहेत. इथेनॉलवर तरुणांनी आवाज उठवावा, त्यानंतर बेरोजगारीवर आवाज उठवावा, त्यानंतर सराउंडिंग भारताच्या ज्या बाउंड्री आहेत तिथे अतिक्रमण व्हायला लागले त्याविषयी आवाज उठवावा. हे सगळे मुद्दे एकत्रित करून आंदोलनाला एक चांगली चालना द्यावी. कारण गत्यंतर जे सरकार होतं त्यांनी तुम्हाला मुभा दिली आंदोलन द्यायला. उदाहरणार्थ अण्णा हजारेच्या आंदोलनाला त्यावेळेच्या सरकारने मुभा दिली. यावेळेचं सरकार दडपशाही करतंय, हुकुमशाही करतंय. आता झालंय काय की सर्व मीडिया तुमच्या हातामध्ये, खासदार तुमच्या हातामध्ये, आमदार पळवापळवी तुमच्या हातामध्ये. ह्या मागील 8 वर्षामध्ये अफाट आणि अफाट संपत्ती जमा झालेली आहे. त्याच्यावरून हे सगळं काही विकत घेतलं जाऊ शकतं. हां, झाला प्रश्न तुमचा मेडिकल हेल्थ इश्यू म्हणा किंवा प्रदेश इश्यू म्हणा किंवा काही म्हणा. पण आता सध्या मुद्दा उचललाय हा पहिला नीटचं आंदोलन सक्सेस हो अथवा न हो होईलच हे याची गॅरंटी आहे. जरी नाही झालं तरी त्या गोष्टीवरनं काहीतरी साध्य होईल की ॲटलिस्ट कुणीतरी येऊन समाजामधल्या एक रुलिंग पार्टीला काहीतरी प्रश्न विचारले जात आहेत. विरोधी पक्ष जे काही आहे ते जर एवढं स्ट्रॉंग जर केले असते, ते काम विरोधी पक्षाचं होतं. साधारण माणूस येतो, एक विद्यार्थी येतो जो अमेरिकेमध्ये शिकतो, तो येऊन इथे नीट परीक्षेचा मुद्दा उचलतो. हा जर विरोधी पक्षांनी हा काम केलं पाहिजे. देशातील जनता धर्माच्या नशेत झोपली आहे का याबद्दल तुमचं काय? अवश्य. लोकांनी सरळ सरळ राम, रहीम, बौद्ध, ख्रिश्चन, हिंदू ह्याच्यामध्ये न गुरफटता हा पृथ्वी तलावर, भारतात काय पृथ्वी तलावर फक्त 2च जाती, एक नर एक मादा. आता डेव्हलपमेंट झाली आहे तिसऱ्याची, जे म्हणतात ट्रान्सजेंडर होते अगोदरपासून. ह्या 3च जाती मानल्या गेल्या पाहिजे. देव धर्म हे काहीही साध्य होत नाही. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी आणि उदं नसावं. ह्याच्यामध्ये आपल्या भारताचा मूलभूत पाया जो आहे तो ढासळला जातो. धर्माची नशेची पुडी दिलेली आहे. आज एवढे खराब बाबा आमच्या ह्या टेबलवर काही कारणाने केला. राम रहीम तिकडं गाण्याचे पिक्चर काढून त्यांनी तिथं आणला. आज आई मुलगा, स्वतःचा मुलगा बाप, आसाराम बापूजी, प्रज्ञानम बापूजी हे कितीतरी मुलींचं आयुष्य बरबाद केलं. हा फक्त आणि फक्त नशेचा दुर्योग आणि दुरुपयोग आहे धर्माचा. नरेंद्र मोदींनी पाय उतार व्हावं का? एका दृष्टिकोनातून पाय उतार झालाच पाहिजे. मुळात तर तो आलाच नसला पाहिजे होता. BJP मध्ये पण किती पण आहेत
कॅपेबल आहे, तुमची सत्य आहे, कॅपेबल माणूस व्हायला होता. आज इंटरनॅशनल मीडियामध्ये, इंटरनॅशनल जगामध्ये आपला हसू होते. साधी इंग्लिश येणारा न माणूस पंतप्रधान मी तुम्हाला एक मिनिट थांबवतोय, पण बाहेरच्या देशामध्ये त्यांना पुरस्कार दिले जातात विजिटला गेला. हे पुरस्कार काय आहेत, जेणेकरून कुठले पुरस्कार इथं कधी ऐकलेच नाहीत. कधी नाव तरी ऐकलो, गॅबिर्स अवॉर्ड, सोबर्स अवॉर्ड, हे कुठले अवॉर्ड्स होते का? त्यांना नोबेल अवॉर्ड मिळाला का, शांती पुरस्कार मिळाला का, नोबेल मिळाला? अवॉर्ड्स तर हे घेण्यासाठी माझ्या माहितीनुसार मध्यंतरी इस्रायलने जो अवॉर्ड दिला तो अवॉर्ड तर इतिहासात पहिल्यांदा मिळणारे मोदी आहेत, त्यानंतर कुणी दिलाच नाही. हाच तर मेन मुद्दा आहे. तिकडचे राजकारणी हसू करण्यासाठी एक काय असतं, लहान मुलांना आहे ना, जे खेळणं करून देऊ शकतो ना आपण, खेळणं देतो ना, तसं ह्यांचा विषय झालेला आहे. ह्याला बोलवा, हसणं, गळे काय मिळणं, हँडशेक काय करणं, साधे 2 शब्द इंग्लिश व्यवस्था येत नाही. मुकुंदजी, शेवटचा प्रश्न, 1+1 किती? 1+1 2च होतात, पण हा मूर्ख म्हणतो 1+1 11. आणि 2+6? 2+6 आहे ना 8 होतो. हा तसं नाही म्हणत, 1+1 11 2+6 प्लस नाही, हा 2+6 2+6 हा 8 होतं. हा काय म्हणतो 18. असं कसं काय म्हणतो, म्हणजे यांचं काय? त्याच्या मित्राचा वाढदिवस आहे ना 18 जून, त्याच्यामुळं A+B इंटू ब्रॅकेट स्क्वेअर याचं उत्तर द्या. आता त्याचं उत्तर त्यांनाच माहिती. A+²+B+ आई, हे काय आई? AI म्हणजे काय? AI म्हणजे आई. कोणाच्या मते? मोदीच्या मते, आमच्या मते नाही. आमच्या मते आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेच आहे. बरं, जाता जाता अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांच्याबद्दल तुमचे मनोगत व्यक्त करा, त्यांच्या लढ्याविषयी प्रेरणा द्या. हा जो आपण पॉडकास्ट घेतोय, मिनी पॉडकास्ट, त्याबद्दल तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे तुमच्या भावना व्यक्त करा. त्या भावना आपण शेअर करणार आहोत. आज जो व्यक्ती सायंटिस्ट आहे, शिक्षणाचा त्याच्याकडे डिग्री आहे, ह्यांच्यासारख्या डिग्री नाही आहेत. जो पंतप्रधान आहे ह्यांच्यासारखी फेक डिग्री नाही आहे यांच्याकडे लिगल डिग्री आहे. एवढे सारे इंजिनिअरिंगचे अवॉर्ड्स आहेत. वॉटर स्तूपा बनवलाय त्यांनी, आर्मीसाठी काय काय काम केलंय. सगळं करणारा व्यक्ती जर शिक्षणावर अडून बसत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. अनपढ व्यक्ती तर नाहीये. राहिला विषय अभिजित दिपकेंचा, एक साधारण घरातला मुलगा असो, त्याचा पास्ट असेल, ॲपमध्ये असेल किंवा काय असेल, त्यावेळेस आम्हीही गेलो. अण्णा हजारेंचं ज्यावेळेस टोपी होती त्यावेळेस आम्ही पण टोप्या घालून मै बी अण्णा म्हणून आम्ही मिरवलो. त्यावेळेस त्या मूर्खाने, त्या म्हाताऱ्यांमुळं तर आमची ही सरकार अशी माथ्यावर बसलेली आहे, छातीवर डोक्यावर बसून थया नाचतीये. एक साधारण घरातला व्यक्ती जो आहे तो अमेरिकेत शिकायला होता, शिकून तिथं त्याचं आयुष्य बघू शकला असता, सगळं करू शकला असता, पण त्या 30 विद्यार्थ्यांमुळं त्याला इथं यावं लागलं. त्याच्यामुळे हे आंदोलन करण्याचं 100% बरोबरच आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मुलाचं भवितव्य भारतामध्ये काय पाहता? नाही, मी माझ्या मुलाचं भविष्य हे माझ्यापर्यंत मला कसं ठरवायचं ते मी ठरवेनच. पण मी इथे शिक्षण या व्यवस्थेत, जर जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत शिक्षण व्यवस्थेवर विश्वास माझा संपून गेला आहे. कारण हा मोदी काय म्हणतो, रहेगा अनपढ इंडिया तभी बनेगा बीजेपी का इंडिया. थँक्यू सो मच तुमच्या या अनमोल विचारांबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. लवकरच आपण नेक्स्ट पॉडकास्ट घेऊ. जिंदाबाद. जय हिंद. जय भारत. जय